नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त ना? आशा करते की तुम्ही छान असाल. तशी मी पण छान आहे. त्या दिवशी मी ना माझ्या चुलत्यांकडं आले होते बरं का, जागरण गोंधळाला. माझ्या काकांचं घर पण इतकं छान आहे. जागरण गोंधळ, वास्तुक शांती, इतका छान कार्यक्रम होता ना. काष्टी तांदळी माझ्या काकांचं गाव बरं का. आणि वारकरी संप्रदाय त्यांचं खूप मोठं नाव. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार आले होते, विकी भैया पाचपुते. आणि आल्याबरोबर त्यांची नजर भिंतीवरच्या आमच्या विठ्ठू माऊलीवर गेली. आणि विठ्ठू माऊलीची ही मूर्ती कुणी बनवली माहिती आहे का? म्हणजे त्यांना विश्वासच नव्हता बसत की हाताने बनवली म्हणून. पण ही माझ्या गोड आत्याच्या गोड मुलीनी, म्हणजे आमच्या स्वीटीनी हाताने मूर्ती बनवली होती. तिचं कौतुक इतकं केलं ना आमदार साहेबांनी. मग भजनचा कार्यक्रम झाला, टाळ मृदुंगाचा आवाज. मग त्यात कोण आहे माहिती आहे का? माझ्या बहिणीची मुलगी गुंजन. टाळ मृदुंग पखवाद काही पण त्याला इतकं छान वाजवती. इतकी हुशार मुलगी आहे ना. सगळे आत्या, मामा, मावशी, काका सगळे तिथं दारात पाहून बसून भजन ऐकत होते. मग आमचा गाण्याचा म्हणजे जागरणाचा गाण्याचा कार्यक्रम झाला. आणि पाचपुत्यांना तिथं माझी आत्या दिलेली आहे बरं का. आत्या पण तिथंच आहे. आणि इतकं छान कार्यक्रम होता ना, मस्त. ही आमच्या माझी भाऊज आहे बरं का. आणि हा माझा भाऊ म्हणजे माळसा आणि खंडोबा असा जोडा आहे त्यांचा. इतकं गोड वाटलं ना, छान. नंगर तुटायचा कार्यक्रम झाला, गाणा झाला. आणि ही शुभांगी आमची दाजी. आणि तुळशी वृंदावन तर तुम्हाला सांगू का, इतकं भारी वाटत होतं. आणि विठू माऊलीचं वर्णन असं इतकं करावं वाटत होतं, म्हणजे पाहता क्षणी सगळ्यांच्या मनात बसल, सगळ्यांच्या मनात रुजल, मनात ठसल अशी विठू माऊलीची मूर्ती होती. इतकं छान वाटत होतं ना मूर्ती बघून. मग संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम, सगळे अंगत पंगत संगत रंगत, लय भारी आमची पंगत बसली. इतके पदार्थ होते ना. रबडी तर मी 2-4 वाट्या पेली असन बाई. लय भारी रबडी होती, मस्त. स्वयंपाक लय छान होता. माझ्या आत्या आणि काका, मी आमदार साहेबांच्याबरोबर फोटो काढले. मग आमदार साहेबांचं मला त्यांनी आभार व्यक्त करायला सांगितले. आणि मग त्यांचे आभार व्यक्त केले. मग आमदार साहेब गेल्यावर जागरण उभं राहिलं. नंतर मध्यरात्री मग नाही का गाणं घालतात देवाच्या लग्नाचा, तो गाणं घातला. लय भारी वाटलं. बघा आमची ब्युटी क्वीन बरं का, म्हणजे माझी वहिनी, दादा, आमची काकी, काका. इतकं सुंदर वाटलं ना. परिवार इतका छान आहे ना आमचा. म्हणजे मीच कौतुक करते असं नाही. आमच्या दाजीला काय रात्रभर तेल घालायला बसवलं होतं. लय मज्जा आली. लय छान वाटलं. सगळा परिवार एकत्र असा इतकं गोड वाटलं ना. खरंच असा फॅमिलीचा कार्यक्रम असा वर्षातून एकदा प्रत्येकाच्या घरी व्हायला पाहिजे, आहे की नाही? जसं आमच्या घरी झाला. आणि पहाटं खंडोबा देवाबरोबर नाही का मुरुळीचं लग्न लावत, तसं लग्न लावलं. मग माझ्या दादानी नंगर तोडला. आणि ही आमच्या राजवाड्यातली राजकुमारी बरं का, माझ्या भावाची मुलगी. इतका छान जोडा आहे. ही माझी काकी. नुसती लगबग चालती तिची. काय करतो बबड्या, काय करायचं मिठू. म्हणजे माझ्या दादाला आम्ही लाडाने मिठू म्हणतो बरं का. त्याला प्रत्येक काम असं त्याचं चोख असतं. हातात काम घेतलं ना की ते काम पार पाडायचं म्हणजे पाडायचं, असा त्याचा स्वभाव आहे. असा माझा दादा इतका गोड आहे ना. प्रत्येक काम त्याला असं हे करावं वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे प्रेझेंट काय आलं आहे बघायची उत्सुकता. आणि साक्षात म्हणजे आम्हाला आई तुळजाभवानी आणि राजे भेटले आमच्या घरी. इतकं छान वाटलं. मग कसं काय वाटलं आमचं घर, कमेंट करून सांगा.